हाय हॅलो नमस्कार, मी निशा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा शनिवारी शूट केलेला व्हिडिओ आहे, तर तोच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे मला रागी इडली बनवायची होती, त्यासाठी मी आदल्या दिवशीच तांदूळ 1 वाटी आणि 2 वाटी रागी आणि 1 वाटी उडदाची डाळ असं भिजत ठेवलेलं होतं। त्याला नंतर मी ग्राइंड करून घेतलं छानपैकी भिजल्यानंतर। तर इथे मी सकाळी सांबारची तयारी करायला घेतलेली आहे। तर कुकरमध्ये आधी पाणी घेतलं, त्यामध्ये डाळ वगैरे धुवून टाकली, त्यानंतर पंपकिन होतं तेही व्यवस्थित कट करून घेतलं आणि त्यालाही मी व्यवस्थित धुवून घेतलं। तर फुल फ्लेमवरती मी ठेवलेलं होतं। तर वर जो फेस येतो तो मी काढून टाकला होता आणि अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं तेल यामध्ये मी ॲड केलेलं होतं। त्यामुळे काय होतं ना की म्हणजे एकदम असं पाणी वर येत नाही आणि टोमॅटो पण मी यातच घातलेला होता। तर आता ही जी ड्रमस्टिक आहे शेवग्याच्या शेंगा, याला मी व्यवस्थित कट करून त्याचे साल काढून घेते आहे। तर कुकरच्या 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर मी ते बाजूला ठेवलं आणि कढई तापायला ठेवली। दुसऱ्या गॅसवरती मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं, थोडंसं मीठ टाकलं आणि जो शेवग्याच्या शेंगा होता त्या मी त्यामध्ये टाकल्या, म्हणजे मिठामध्ये मी त्या उकडून घेते कारण त्या खायला खूप छान टेस्टी लागतात। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं होतं, थोडेसे मेथीचे दाणे टाकलेले आहे, मोहरी टाकली, जिरे टाकले आणि जो कांदा मी कापून घेतलेला होता तो यामध्ये ॲड केला आहे। कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून देते आणि थोडासा कढीपत्ता पण मी यामध्ये टाकून घेतलेला आहे, तसेच थोडंसं हिंग आणि हळद यामध्ये मी टाकलेली आहे। तर चेन्नईचा हा जो शक्ती सांबार मसाला आहे माझ्याकडे, तर तोच मी वापरते, त्याच्याने टेस्ट खूप छान येते। सांबार पण आणि रस्सम मसाला दोन्ही मसाले आम्ही ज्यावेळेस चेन्नईला होतो त्यावेळेस मी तिकडे तेच वापरायचे। तर त्यानंतर आता कुकर व्यवस्थित झालेला आहे, जे पंपकिन टोमॅटो डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा पण 40-50% शिजलेल्या होत्या, तर त्या मी काढून घेतलेल्या आहे, त्या यामध्ये टाकलेल्या आहे। त्यानंतर वरणाचं जे काही हे पाणी आहे ते मी पहिले पाणी टाकून घेते, म्हणजे डाळ व्यवस्थित मिक्स करता येईल, कारण की तसं मग ते डाळ व्यवस्थित घोटून घेता येत नाही, त्यामुळे मी पाणी व्यवस्थित टाकून दिलं। त्यानंतर शेवग्याच्या शेंगाचं जे पाणी होतं तेही मी यामध्ये टाकलं। तर कढईमध्ये झाकण ठेवून ते शेवग्याच्या शेंगा त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित होऊ देते। आता इथे इडलीचं जे बॅटर आहे ते छानपैकी फुगलेलं होतं, व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे। तर त्यातलं मी अर्धं ठेवून देणार आहे ना, अर्धच वापरणार आहे। तर ही रागी इडली एकदम हेल्दी आहे आणि खायलाही छान टेस्टी लागते, त्यामुळे अशी इडली केली की मुलं पण आवडीने खातात। इडली डोसे मी असे बनवत असते, कधी तांदळाची तर कधी रागीची, अशी इडली वेगवेगळ्या प्रकारे बनवत असते। तर आता ती डाळ टाकून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकली, कढईवर मी झाकण ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर आता थोडंसं इडलीचं बॅटर मी काढून घेतलं, त्यामध्येच मीठ टाकून घेतलं आहे आणि बाकीचं मी ते फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। ज्या दिवशी मला डोसा करायचा असेल त्यावेळेला मी ते वापरेल। इडलीच्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तेल लावून झाल्याच्या नंतर यामध्ये मी इडलीचं बॅटर हे ओतून घेणार आहेत। तर पाण्यामध्ये थोडंसं लिंबू टाकून ते पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं इडलीचं मी बॅटर टाकून घेतलेलं आहे। पूर्ण पण टाकलेलं नाही, थोडं टाकलेलं आहे, कारण की ते फुगून पूर्ण वर येत असतं, त्यामुळे जास्त मी टाकलं नाही। तर किचनमध्येच असताना मला कावळ्याचा आवाज आला होता, तो रोज येतो सकाळी आणि पहिले एकच कावळा यायचा, आता 2 कधी 3 असे येत असतात, त्यामुळे मग मी त्याला जे आवडतं म्हणजे फरसाण आवडतं तर मी ते आणून ठेवत असते आणि हे रोजचं झालेलं आहे, म्हणजे तो आवाज देतो आणि मग त्याला खायला आणून देत असते। कधी मी बिझी असली किचनमध्ये कामामध्ये तर मुली आणून देतात, दिवसभरामध्ये तो कधीही येतो, पण सकाळी तर नेहमी ह्या वेळेला येतो। काही सवय झालेली आहे त्याची आणि मी पाणी पण ठेवत असते आणि त्याला खायला पण ठेवते, त्यामुळे ते कधी पोपट पण येतात, कधी हे 2 कावळे तर फिक्सच आहे। तर त्यानंतर मी आता किचनमध्ये आले आहे आणि कोकोनटची चटणी बनवायला घेतली आहे। तर कोकोनटचे थोडेसे साल येथे मी काढून टाकलेले आहे, 1 हिरवी मिरची घातली, थोडीशी कोथिंबीर घातली, थोडंसं आलं घातलं आणि मीठ टाकलेलं आहे, थोड्याशा
हरभऱ्याच्या ज्या फुटाण्याच्या डाळ्या असतात त्या घातलेल्या आहे, साखर टाकलेली आहे. जास्त तिखट मी चटणी करत नाही, कारण की माझ्या मुली जास्त तिखट काही खात नाही. त्यानंतर मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेतलं आणि थोडीशी फोडणी करून घेते आहे. तर फोडणीमध्ये मी इथे मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकला, हिंग टाकलेला आहे आणि कसुरी मेथी ही हातावरती चोळून यामध्ये मी घातलेली आहे. आणि ही फोडणी खमंग अशी ह्या चटणीवर घातली आहे, तर ती छान लागते. इडली पण छान झालेली होती, त्यामुळे मी तिला बाहेर काढून थोडा वेळ थंड होऊ दिली आणि त्यानंतर मग ही इडलीचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे. तर एकदम सॉफ्ट आणि एकदम छान अशी इडली झालेली होती, एकदम टेस्टी झालेली होती. सांबार पण खूप छान झालेलं होतं. यामध्ये मी चिंच वगैरे टाकली नाही, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिंच पण टाकू शकता, गूळ पण टाकू शकता. गूळ थोडासा मी घातलेला होता. त्यानंतर माझी लहान मुलगी आहे, तिथे चाललं होतं मम्मा लॉलीपॉप डोसा बनवून दे म्हणून तिने एक आईस्क्रीम स्टिक आणून दिलेली होती. तर तेच मी डोसा पॅनवरती थोडंसं डोसा बॅटर, हेच जे मी इडलीचं बॅटर होतं ते टाकून घेतलं. थोडंसं कॅरेट टाकलं आणि थोडं तेल वगैरे लावून त्याला छानपैकी फ्राय केलं आणि तिच्यासाठी हे लॉलीपॉप तयार करून दिलं. तिला आवडतं असं वेगळं काहीतरी खायला. त्यामध्येच थोडंसं बीटरूट घातलं तरी ते छान लागतं. तिचं असं फेवरेट असतं, ती पटकन हातात घ्यायला लागली पण तिला चटका बसला. त्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर दुपारच्या वेळेला आम्ही गेलो होतो डीमार्टमध्ये. तर डीमार्टमधून थोडीशी शॉपिंग करायची होती. मला जास्त काही घ्यायचं नव्हतं, कारण माझ्या मुलीचा बड्डे येतो आहे, तर त्यासाठी मला थोडंफार चॉकलेट्स वगैरे आणि अजून काही सामान घ्यायचं होतं. कारण परवाच्या दिवशीच आम्ही स्टार बाजारमधनं बऱ्यापैकी सामान आणलेलं होतं. तर म्हटलं डीमार्टमध्ये पण जाऊन बघूया, म्हणून त्यासाठी डीमार्टमध्ये मी गेली होती. आता बरंच ऊन पडायला लागलेलं आहे, खूपच जास्त गरम व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे डीमार्टमध्ये दुपारी गेल्यानंतर पण बऱ्यापैकी गरम वाटलं होतं मला. त्यानंतर आतमध्ये गेल्यावर छान एसीमध्ये छान वाटायला लागलं. आता इथे बऱ्यापैकी गर्दी होती, जी नेहमीच असते, आणि बऱ्याचशा गोष्टी घेण्यासाठी वगैरे गर्दी होती. तर आम्ही थोडंफार ज्या गोष्टी लागत होत्या त्या घेतल्या. हे सर्व घेऊन आम्ही निघालो घरी. तर घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच की काय काय वस्तू मी घेतलेल्या आहेत. स्टेशनरी पण घ्यायच्या होत्या, पण ते मला जमलं नाही, उशीर होईल म्हणून. ते नंतर आम्ही घेऊ असं ठरवलं होतं. तर इक्लेअर्सचं चॉकलेटचं पॅकेट, ब्रेड, बिस्किटचे पुडे जे मुलींना आवडतात ते वेगळे, केक, पुन्हा काही डाळी वगैरे अशा मी घेतलेल्या होत्या. त्यानंतर वेलचीचं पॅकेट आणि बऱ्याचशा अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी घेतल्या. थोडंसं दावतचे तांदूळ पण घेतले बासमती, नारळ वगैरे घेतले, गहू घेतले शिऊरचे. अशा किरकोळशा गोष्टी मी घेऊन आलेली डीमार्टमधनं. आणि एक बल्ब पण घेतला, टूथपेस्ट, हार्पिक वगैरे असं सगळं काही घेतलं. आणि एक बॉडी वॉश घेतलेला आहे ममाअर्थचा. अशा थोड्याफार गोष्टी घेऊन आलं. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.